केला गेला तर आपण इतके सगळे आजच्या दिवसामध्ये आपण इथे आलो आहेत वर्धापन दिवसाच्या इथे ते काय तुमच्यामध्ये मनामध्ये काय गिफ्ट भेटणार आहे काय काय एक्साइटमेंट तुमचं काय खूप एक्साइटमेंट। नमस्कार, मी सौ मीनाक्षी गुरुनाथ केदस। मी महाराष्ट्र बाजारपेठेची एक सभासद पण आहे आणि टीम लीडर आहे। मी सध्या 4 स्टार लीडर आहे। महाराष्ट्र बाजारपेठेची स्थापना 1 मे 2017 रोजी झाली। आज 8 वर्ष पूर्ण झाले, म्हणूनच आपण वर्धापन दिन सेलिब्रेशन आहे आज। तर खूपच एक्साइट आहोत आम्ही, कारण सर्व लीडर 3 स्टार 4 स्टार 5 स्टार सगळ्यांचा आज सत्कार होणार आहे। आणि तुम्ही बघतच आहात की आम्ही फेटे वगैरे बांधलेले आहोत। हा एक मानाचा फेटा आहे आणि मानाचा फेटा असून आमचा सत्कारही होणार आहे असं आम्हाला समजलेलं आहे। तर खरंच खूप आम्ही एक्साइट आहोत। आणि तसंच महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कौतिक दांडगे सरांचं खरंच मनपूर्वक मी धन्यवाद मानते, कारण त्यांनी महिलांसाठी असं खूप छान असा एक सक्षमीकरणाचा एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सरांचे। अच्छा मॅडमला सरांना आजच्या दिवशी तुमच्या मनामध्ये काही पण असेल एक्साइटमेंट पुढच्यासाठी काही 2 शब्द बोलायचे असेल तर कोणाला बोला। माझं नाव अनिता डावरे आहे। आता तुम्ही जो प्रश्न केला की सरां आणि मॅडमसाठी काय बदल, आम्ही तो खूपच आनंदित आहोत आणि सरांना आम्ही भरभरून शुभेच्छा देतो की त्यांची अशीच प्रगती हो, त्यांच्या पाठीमागे आमची पण प्रगती हो, हीच आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय। खूपच छान। मॅडम तुम्हाला काय बोलायचं ह्या दिवसाबद्दल? आज वर्धापन दिवशी तुम्ही आज इथे आलेत तर तुमची एक्साइटमेंट काय असेल, काय करणार आहे तुम्ही आज, त्याबद्दल मला जरा सांगता का? ॲक्च्युली एक्साइटमेंट खूप भरपूर आहे। मी दुसरा वर्धापन सोहळा म्हणजे अटेंड करत आहे आणि म्हणजे मला 1-1.5 वर्षच झालं आहे, पण मग मी आज लेवल 3 कंप्लीट केली आहे, त्यामुळे मी अजून जास्त एक्साइटेड आहे। अरे वा, खूपच छान। लेवल 3 कंप्लीट केलं तुम्ही? येस। आणि रेफरल इन्कम पण खूप चांगलं येतं, त्यामुळे 3rd कंप्लीट केल्यामध्ये तुम्हाला छानच येत असेल नो डाऊट। काय नाही मग बक्षीस एक्साइटमेंट आहे की काय भेटणार, कोणाला भेटणार आहे? जरी असेल तरी ते बक्षिसाची आतुरता आणि उत्साह एकदम वेगळाच असतो। हां चालेल। खूप भारी वाटतंय आणि असं आमच्याकडे बघून तर तुम्हाला कळत असेल की आम्ही किती एन्जॉय करतोय आणि कधी एकदा कार्यक्रम सुरू होते असं झाले आता। अच्छा असं वाटतं ना गिफ्ट्स वगैरे काय काय सगळी एन्जॉयमेंट वगैरे एक्साइटमेंट, खूप एक्साइटमेंट आहे की काय देणार आणि आम्ही काय घेणार। खूपच छान, खूप छान, खूप छान। या अजून वा सर्वात मेन वस्तू आज जे सगळ्यांच्या ह्याच्यावर जो फेटा लावणे सर्वात बेस्ट वाटते, ते सर्वात छान। या मानेवर या पुढे या। चला मॅडम, आज तुम्हाला ज्या डोक्यावर फेटा आला आहे त्याबद्दल 2 शब्द फेट्यासाठी स्पेशली। फेटा म्हणजे आमचा अभिमान आहे, आमचं सौंदर्य खुलवणारा फेटा आमचा आहे आणि आम्हाला हे महाराष्ट्र बाजारपेठने दिलेलं आहे। थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ, थँक्यू कौतिक दांडगे सर, थँक्यू। बोला आजच्या दिवशी काही स्पेशल? आजच्या दिवशी स्पेशल आमचं हे 9व्या वर्षात पदार्पण होतं आहे महाराष्ट्र बाजारपेठेचं। आणि जे आमचे व्यवस्थापक आहेत डॉक्टर कौतिक दांडगे सर, त्यांनी आम्हा महिलांसाठी खूप मोठा व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे। त्यामुळे आम्ही आमच्या वैयक्तिक गरजा, ॲक्च्युली आम्ही हाऊसवाईफ बहुतेक जणी, पण त्यांनी आमच्या ज्या गरजा आहेत त्या समजून घेतल्या आणि आम्ही आता आमच्या गरजा स्वतःच्या बलबूत्यावर पूर्ण करतोय। खूपच सुंदर मॅम बोलतात, खूपच सुंदर। अजून मला एक प्रश्न विचारायचं आहे, आजचं डेकोरेशन वगैरे सगळी वस्तू काहीच असं काही चुकामुक वाटतं की सगळं ओके एकदम फाईन आहे? नाही, खूपच छान आहे, प्रश्नच नाही। पुढे आलं की वाटतं बड्डे आहे, फुगे लावलेत म्हणून। आणि डेकोरेशन खूप छान आहे, प्रश्नच नाही। आणि स्नॅक्स पण सरांनी ठेवलेलं आहे, त्यामुळे बायकाही खुश झाल्यात, मुलांचंही पोट भरलं आहे, त्यामुळे ठीक आहे। म्हणजे संध्याकाळ आरामात एन्जॉयमध्ये निघणार आहे, काही टेन्शन नाही ना। वेळेवर पूर्ण करणे गरजेचं आहे की नेक्स्ट फंक्शनला प्रॉपर आपण पोहोचू शकू। हां कारण का काय माहिती आहे, घरातून डायरेक्ट फोन येतात मग। म्हणजे ह्या लेडीज लोक महाराष्ट्र बाजारपेठला एवढं सांभाळून घर वगैरे सगळं सांभाळून हे लोक इथे उपस्थित झालेत, तरी पण एक्साइटमेंट सेमच आहे। हां नाही कारण का घरातून फोन आले की आम्ही पळणार आणि गाडी घर पण बघायचं आहे लोकांना। बाईक घेऊन जाणार, स्कूटी लागणार आहे ना, स्कूटी घेऊन जाणार आहोत। सगळ्यांना उलट चांगलं नाही। सरांनी यंदा स्कूटी ठेवले, पुढच्या वेळेला 4 व्हील ठेवायला पाहिजे, 4 व्हीलर 3 तरी ठेवा। हां चालेल, हरकत नाही। सर्वात बेस्ट ना, आम्ही उडू डायरेक्ट। एक सांगायचं की जेव्हा बाईक लागेल ना
तेव्हा माझी अशी इच्छा आहे की सरांना आणि मॅडमला डबल टिबल सीट घेऊन बाईकवरती फिरायचं. अरे वा, खूप छान. त्या दिवशी 9व्या वर्धापन दिवसासाठी तुम्ही मॅम आणि सरांना काहीतरी 2 शब्द बोलणार असेल तर? महाराष्ट्र बाजारपेठ हे 8वं वर्ष आहे वर्धापन दिनाचं. आता 9व्या वर्षात पदार्पण होतं आहे. तर मी एवढं सांगेल की मला येऊन इथे 6 वर्ष झाले आणि मला या 6 वर्षात खूप छान वाटलं. म्हणजे मॅडम आणि सर हे दोघे पण खूप छान आहेत आणि ते एवढं सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी करतात ना, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानेन. कसं वाटतं? खुश असं बरं वाटतं ना आज इथे येऊन? हो खूप खुश. डेकोरेशन वगैरे सगळं कसं वाटतंय? खूप सुंदर. कारण सर आम्हाला बोललेले की मी पुढच्या वर्षी आणखीन मोठा हॉल घेईन. आणि नक्कीच आज मला नाही वाटत कोणाला काही बसायला वगैरे जागाला प्रॉब्लेम होणार नाही. खूपच स्पेस आहे. हो म्हणजे सर बोलतायत असतील आणि उलट उरेल आणखीन जा. म्हणजे सर जे बोलतायत ते खरं आहे, ते काही नाही का करूनच दाखवतात. करून दाखवतात. थँक्यू. म्हणाला की ॲक्च्युली मला 3 वर्ष झाले येऊन. हां, पण मला ते भरपूर अनुभव भेटलेत आणि सरांनी आम्हाला उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि 3 वर्ष झाले तुम्हाला इथे? 3 वर्ष झाले. अच्छा, 3 वर्षामध्ये तुम्ही असं वाटलंच पण नव्हतं मी असं काही करू शकेन असं. गृहिणी आहे ना मी, म्हणजे 23 वर्षात पहिल्यांदा घरातून बाहेर पडली आहे. मग तुम्ही बाहेर पडल्या 3 वर्षानंतर तुम्ही काय तुमच्या लाईफमध्ये चेंज बघितलं? भरपूर चेंज महाराष्ट्र बाजारपेठ आल्यानंतर ना? हां, खूप चेंज. आणि मेन म्हणजे भरपूर मैत्रिणी भेटलेत, म्हणजे भरपूर अनुभव आलेत. म्हणजे आपण बोलतो मी घरी घरून अजिबात काय केलं नाही एवढं. घरी बसून काय नाही झालं, पण तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठमध्ये आल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये भरपूर चेंज झालं. सरांनी आमचं छान म्हणजे एकदम एवढं चांगलं मार्गदर्शन करतात सर. खूप छान सांगतात, समजवून सांगते. म्हणजे कळतं. बोलताही येत नव्हतं. मी आता तुमच्याशी बोलते. अरे नाही मला असं वाटतं मी आता सहज म्हणून मला बोलायचं होतं सरांबद्दल. सर खूप म्हणजे आमचा भाऊ आमच्या कंटिन्यू म्हणजे पाठीशी आहे आमचा. मला खूप एवढा आनंद वाटतो नाही काय सांगून मी व्यक्तच करू शकत नाही. मॅडम भरपूर भावूक झाले. 3 वर्षामध्ये त्यांनी कधी काय केलं नाही, पण आज ते एवढे 2 शब्द बोलत आहेत फक्त महाराष्ट्र बाजारपेठेसाठी. फक्त महाराष्ट्र बाजारपेठ केल्याबद्दल ना खूपच छान. आणि मी पिकनिक अरेंज केली फॅमिलीची याच पैशातून. ॲनिव्हर्सरीला आमच्या अंगठ्या केल्या मी. अरे वा. पहिल्यांदा माझ्या कमाईतून. म्हणजे खूप छान. आमची मेन म्हणजे माझी टीम खूप छान आहे. सगळी छान काम करते सगळं. माझी 2,500ची टीम आहे पूर्ण. 2,500 आहे आमच्या. 2,500 आहे माझ्या ग्रुपमध्ये. 2,500च्या वरती आता नेहमी बघते तर वाढत चालले आहेत, पण खूप छान. थँक्यू सो मच. मी करुणा कापसे, महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये मला देखील आज 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि महाराष्ट्र बाजारपेठचा आज वर्धापन दिवस आहे. सरांचं मॅडमचं मी खूप अभिनंदन करते की आज आपला एवढा महिला वर्ग वाढलेला आहे की महाराष्ट्र बाजारपेठ नावारूपाला आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची महाराष्ट्र बाजारपेठ झालेली आहे आणि सर्वांनी सरांना एवढा प्रतिसाद दिलेला आहे. महिलांसाठी सरांनी एवढं व्यासपीठ तयार केलेलं आहे की महिला एवढ्या आनंदित असतात की ऑफिसमध्ये आल्या की जायला मागत नाही, घरात बसून राहतात. त्या खरं बोलले. बसून राहतात की नाही आमचं माहेर घर आहे, आमच्या भावाचं घर आहे, आम्हाला इथे बसायचं, आम्ही चौकात जाणार घरी. असं एक प्रेम हे भावासाठी त्या बहिणींनी कुठेतरी राखून ठेवलेलं आहे आणि या माध्यमातून त्या असं काम करतात आणि सरांना खूप त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांच्यामुळे आज हा सर्व दिवस आम्ही बघितलेला आहे. त्यामुळे सर्व सभासद महिलांचे मी खूप आभार मानते. महाराष्ट्र बाजारपेठ आपलं मी दर्शना सकाराम पाटील. महाराष्ट्र हे आपलं हे 8वा वर्धापन दिन आहे. त्याच्यावरती खूप मी आनंदित आहे, प्रसन्नता आहे. सरांना आणि मॅडमना माझे खूप धन्यवाद. खूपच छान एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही सगळ्यांच्या मनामध्ये किती भरपूर छान एक्साइटमेंट आहे. खूप छान सोहळा आहे. म्हणजे आम्ही वर्षभर एन्जॉय करतोय. हो, आपलं हक्काची बाजारपेठ आहे आपली ती. म्हणजे कौतिक दांडगे सरांचं हे छान नियोजन आहे. तुम्हाला महाराष्ट्र बाजारपेठमध्ये येऊन किती वर्ष झाली? मला 1 वर्ष झालं आहे. ताईंना 1 वर्ष झाली. मी आता आमच्या ताईंकडे होतो. ताई नमस्कार, काय नाव तुमचं? मालिनी राजेश कवळे. महाराष्ट्र बाजारपेठमध्ये 9वा वर्धापन या ठिकाणी आपण साजरा करतोय. काय सांगाल या लाडक्या सोहळ्याविषयी? कारण का हा सोहळा मी पहिल्यांदाच बघते. मला असं खूप आवडला कारण बाहेरचं बघूनच खूप मन तृप्त झालेलं आहे आणि मी पहिलीच वेळ आहे माझी इथे यायची. पहिलीच वेळ आहे. तर लकी ड्रॉमध्ये काही बक्षिसं आहेत. सोन्याची नथ, मानाची पैठणी, चांदीचा छल्ला, बाईक, स्कूटी, काय आवडेल तुम्हाला घ्यायला जर नंबर आला तर? नशिबाचा भाग आहे. बरोबर.
नशिबाचा भाग आहे. मी प्रार्थना करतो की तुम्हाला प्रत्येकीला काही ना काही भेटवस्तू मिळो. थँक्यू सो मच. आणि हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करावा. सगळ्यांनी मोठ्याने बोला, आपली बाजारपेठ, आपली बाजारपेठ, आपली बाजारपेठ. धन्यवाद.